छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील गुन्ह्याचा वार्षिक आढावा आत्ताच सर्व अधिकाऱ्यांच्या आपल्या सर्वांच्या पुढे मांडण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जी प्रभावी कारवाई मकोका 7 मकोकाचे गुन्हे दाखल केले, त्याच्यामध्ये आम्ही 48 आरोपींना अटक केलेला आहे। MPDचे जवळपास 12 प्रस्ताव आम्ही प्रभावीपणे कार्यान्वित केले आणि त्याच्यामध्ये आरोपींना आम्ही डिटेन केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही हद्दपार देखील मोठ्या प्रमाणावरती आरोपींना केलेला आहे। नार्कोटिक्सची कारवाई देखील 10 पट गेल्या 3 वर्षांमध्ये आमच्याकडून झालेली आणि मोठ्या प्रमाणावरती आरोपी अटक केलेले आहेत। नार्कोटिक्समध्ये आम्ही परराज्यात जाऊन त्यांचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस देखील आम्ही त्याच्यामध्ये हे केलेल्या त्याच्यामधले आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केलेलं आहे आणि एकंदरीत केलेली प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन त्याचबरोबर प्रभावी कारवाई याच्यामुळे आमचे खुनाचे गुन्हे यावर्षी जवळपास 15ने कमी झालेले आहेत आणि बऱ्यापैकी गुन्हेगारांवरती नियंत्रण राखण्याकरता पोलीस विभाग हा यशस्वी झालेला असं मला वाटतं। शहरामध्ये वर्षभरामध्ये कोणतीही मेजर लॉ अँड ऑर्डरची अशी काही घटना घडलेली नाही आहे। शहरामध्ये बेकायदेशीर लाऊडस्पीकर जवळपास 6,500 आमच्याकडून काढण्यात आले आणि सर्व पक्षांच्या मदतीने आम्ही गणेशोत्सव आणि नवरात्र देखील DJ मुक्तपणे साजरा केलेला होता। या व्यतिरिक्त शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये वेगवेगळे ड्रंक ड्राईव्हच्या असेल किंवा रिक्षाच्या विरुद्ध विशेष मोहीम असेल किंवा शाळा कॉलेजेसच्या बसेस असतील त्यांच्याबद्दल विशेष मोहीम आखून त्या बाबतीत देखील चांगल्या प्रकारे कारवाई करून शहरातील ट्रॅफिकला एक शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। शहरामध्ये मागच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा त्याचबरोबर यावर्षी आत्ता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका देखील आहेत आणि त्याच्या देखील योग्य पद्धतीचं नियोजन हे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजित केलेलं आहे आणि या वर्षीमध्ये निश्चितच काही चांगल्या बाबी असतील तर काही बाबीमध्ये सुधारणा देखील आम्हाला करणं आवश्यक आहे। त्याचा निश्चितच आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सखोल विचार केलेला आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये त्या बाबींकरता देखील आम्ही विशेष नियोजन करून आम्ही त्या बाबतीमध्ये देखील सुधारणा करण्याचा प्रयत्न करू। हां, माननीय हायकोर्टामध्ये नायलॉन मांजाच्या संदर्भामध्ये रिट पिटिशन दाखल आहे आणि दरवर्षी माननीय कोर्टाकडून याचा आढावा घेतला जातो। नायलॉन मांजामध्ये जवळपास आमच्याकडे आत्तापर्यंत 23 लाखाचा नायलॉन मांजा आम्ही जप्त केलेला आहे, ज्याच्यामध्ये 1,500च्या वर नायलॉनचे मांजाचे गट्टू आम्ही जप्त केलेले आहेत। त्याचबरोबर 23 आरोपी अटक केलेला असून त्याच्यामध्ये आम्ही BNS 110 प्रमाणे महाराष्ट्रातच प्रथम आम्ही गंभीर सेक्शनचे कलमं त्यामध्ये लावलेले आहेत। आरोपींचं कस्टडी घेतलेली आहे आणि आमचे त्याचे फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस करून आम्ही सुरत, मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत जाऊन आरोपींचा शोध त्या ठिकाणाहून आम्ही घेतलेला आहे। शहरामध्ये अवेअरनेसचा प्रोग्राम देखील केलेला आहे। सर्व वृत्तपत्रांनी देखील आम्हाला आणि सर्व मीडियाने देखील लाईव्ह मीडियाने देखील आम्हाला सहकार्य केलेलं आहे। ड्रोनचा देखील आम्ही प्रभावी त्याप्रमाणे वापर करत आहोत आणि शाळा कॉलेजेसमध्ये देखील अवेअरनेसचे प्रोग्राम राबवून वेगवेगळ्या स्पर्धांचं नियोजन करून आम्ही अवेअरनेसचे प्रोग्राम राबवलेले आहेत आणि इंजुरीज आपण पाहत असाल की गेल्या महिनाभरामध्ये विशेष नायलॉन मांजामुळे शहरामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे निश्चितच प्रभावी जो त्याचा नियंत्रण जे आहे हे पोलीस प्रशासन त्याच्यावरती मिळवलेलं आहे। महिलांची सुरक्षा आणि प्रामुख्याने महिला सुरक्षेच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे दामिनी पथक आहे आणि दामिनी पथकच्या महिला ह्या दिवसा आणि रात्री देखील प्रभावीपणे काम करत असतात। त्यांनी मोठ्या प्रमाणावरती बालविवाह रोखणे, त्याचबरोबर ती आत्महत्येपासून महिलांना परावृत्त करणे, वृद्धांना आणि त्याच्यानंतर निराधारांना देखील आधार देणे आणि त्यांना शेल्टर होममध्ये पाठवणे, अशा प्रकारे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कारवाई केलेली आहे। बालस्नेही पुरस्कार देखील विशेषतः आमच्याकडचे PI कल्याणकर आणि त्यांच्या टीमला शासनातर्फे यावर्षी जाहीर झालेला आहे। त्याच्यामुळे जे विनयभंगाचे जे गुन्हे देखील होते आमच्याकडचे ते सर्व 100% डिटेक्ट आहेत आणि सर्वांवरती प्रभावी कारवाई देखील आमच्याकडून केलेली आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कारवाई पोलीस दलाने केलेली आहे।
सर नायलॉन मांजा बाबतीत मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत काही नाही, नायलॉन मांजाचे पहा, जे काही तुम्ही त्याचा तो धाग्याचा जो गठ्ठा जर पाहिला तर त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंगचं नाव नाही आहे कुठल्या प्रकारचं, किंवा ते बॉक्स असेल तर बॉक्सवरती देखील नाही आहे. त्याच्यामुळं या बाबतीमध्ये सर्व संबंधित विभाग, कारण की याच्यामध्ये एक शासनाने देखील एक प्रोटोकॉल आणि GR काढलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या विभागांना जबाबदारी विभागून दिलेली आहे. आम्ही त्या डिपार्टमेंटला देखील सांगत आहोत की या बाबतीत निश्चित काय करता येईल. त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त त्याचे फॉरवर्ड बॅकवर्डेज लिंकेजेस करून त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. बघा, मी समाधानी ते कधीच राहणार नाही, माझ्यावरती देखील प्रत्येकाला बघा इम्प्रूव्हमेंटमध्ये चान्स असतो. मला अजून देखील वाटतं की वाहन चोरी मी कंट्रोल, कारण की कसं आहे की नार्कोटिक्सकडे लक्ष गेले की वाहन चोरीकडे दुर्लक्ष होतं. वाहन चोरीकडे लक्ष लागायला की जसं म्हणतात बटनाच्या केसेस थांबल्या का, कळलं का नाही. त्यामुळे हे अजून इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे आम्हाला सगळ्यांना. निश्चितच ज्या काही कमतरता आम्हाला जाणीव उणिवा भासल्या या वर्षीच्या यामध्ये त्या आम्ही पुढच्या वर्षीच्यामध्ये सुधारून घेऊ निश्चित. कुठले 3 पोलीस स्टेशन वीक वाटतात? नाही, माझे सगळे पोलीस स्टेशन चांगले आहेत आणि सगळे अधिकारी आणि सगळे अंमलदार देखील आउटस्टँडिंग आहेत. तुम्ही द्या ना गोपनीय माहिती. सर थोडक्यात रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.